महाराजांची पालखी आज सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि आम्ही सर्व सोलापूरकर आज या ठिकाणी आपण पालखीचे या ठिकाणी आगमन करून जे काय पालखीमध्ये व्यवस्था लागेल ती सर्व महानगरपालिकेच्या वतीने आपण सर्व व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आज गजानन महाराजांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन घेता आलं। हे सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी विनंती की आपण देखील सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं। नव्या मार्गाची व्यवस्था कशी करण्यात आली? नव्या मार्गाची जी आता आपण व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करण्यात आलेली। ज्या ठिकाणी जे काही अडथळे असतील त्या अडथळे आपण दूर करून जी काही भक्तांना व्यवस्था लागेल त्यात आपलं आरोग्य विभाग असेल आणि ॲम्ब्युलन्स असेल, तसेच आपण प्रत्येक ठिकाणी फिरतं शौचालय असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर्स लोकांना पण देखील आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की पालखीसोबत राहून आपण त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आपण सर्व करणार आहोत। गजानन महाराज पालखी आज सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे आणि आजपासून 3 दिवस इथं असणार आहे। 2 दिवसाच्या मुक्कामी आहे आणि मंगळवारी तिथून बाहेर पुढे जाणार आहे। दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तिथे दर्शनात येणारे जे भक्त आहे त्यांच्याही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ असं बंदोबस्त लावलेला आहे। जे अन्नदान करणारे जे मंडळी आहेत त्यांच्याही आम्ही दर्शन मुक्काम स्थळातून जरा दूर ठेवलेलं आहे जेणेकरून जे तिकडच्या वाहतूकलाही कुठल्याही प्रकारच्या त्रास होणार नाही। याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांचच्याही साध्या कपड्याच्या बंदोबस्त आहेत। कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेसही प्रतिबंधात्मकनुसार आमची कारवाई असणार आहे। एकंदरीत सोलापूर शहराच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपलं अगदी डायरेक्ट कमिशनर ऑफ पोलीसपासून शेवटच्या अंमलदारपर्यंत सर्वांना ब्रीफ करून व्यवस्थित त्याच्याकडून काम करून नव्या मार्गावर वाहतूक व्यवस्था कशी असणार? ट्रॅफिकच्या आमचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते जारी केलेल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणी वळणं आहेत जे चेंज केलेलं आहे त्या ठिकाणी आमचं विशेष डिप्लॉयमेंट आहे। येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकलाही असो किंवा भक्तांनाही असो कुठल्याही प्रकारच्या गैरसोय होई नाही त्यानुसार आमचे डिप्लॉयमेंट विशेषतः प्लॅन केले। थँक्यू। सोलापूर शहरात झालं, या सोलापूर शहरात आगमन झालं त्यानिमित्त सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर, सोलापूर शहराचे सर्व महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि जनतेने पालखीचं स्वागत केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की महापालिकेची सेवा करायची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली याबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात पालखीचं आगमन झालं आहे आणि पालखी आल्याबरोबरच पालखी पाऊसही घेऊन आलेली ही अतिशय आनंदाची आणि सुखदायक गोष्ट आहे। पालखीच्या इथं थांबणार आहे त्या ठिकाणी किंवा पालखीच्या सर्व मार्गावर महापालिकेच्या वतीने ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जेणेकरून पालखीची सेवा करावी। कारण गजानन महाराजांची पालखी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सोलापूर शहरातून जाते। ही एकच पालखी की या भागातनं आणि सगळ्यात पहिल्यांदी जिल्ह्यात पहिला प्रवेश करते। अतिशय आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि पालखी मुक्कामानंतर मार्गस्थ होणार आहे। तर पंढरपूरच्या विठ्ठलाला आम्ही पालखीच्या माध्यमातून साकडं घालतो की सोलापूर शहरात चांगला विकास व्हावा आणि पाऊस पडावा चांगला, एवढीच विनंती विठू माऊलीच्या चरणी करतो। नव्या मार्गावर व्यवस्था कशी करण्यात? नव्या मार्गाचं आम्ही पूर्णपणे त्याचं व्हिजिट केलेली त्या ठिकाणी स्वच्छता, सर्व व्यवस्था, आरोग्याच्या सर्व व्यवस्था, रुग्णवाहिका सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे आणि जो नवीन रूट असेल त्या रूटच्या माध्यमातून त्या रूटवरची सर्व स्वच्छता आम्ही करून घेतलेली, कुठलाही अडथळा पालखीला येणार नाही याची काळजी आम्ही घेतली। नमस्कार। आज या ठिकाणी आपण बघतो की आपल्या सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपण एवढे बघतो की सोलापूर शहरामध्ये सर्व जे नागरिक आहेत एवढ्या उत्सुकाने जे गजानन महाराज पालखीच्या सोहळ्यासाठी एवढे भक्तजण उभे राहिलेत आणि त्यांचं स्वागत करत आहे पालखीच्या मार्गाने। आपण बघतो की दरवर्षी आपण विठुरायाला एक साकडं करायला बघतो की आपल्या सोलापूर शहरामध्ये, पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये भरभराटी उद्या पाऊस उद्या जे लोकांना, गोरगरीब लोकांना चांगल्या पद्धतीचं त्यांना अन्नधान्य भेटू द्या, जे शेतकरी वर्ग आहे त्यांचे शेत चांगले पिकू द्या, त्यांच्या कुठल्याही नुकसान होता करता चांगल्या पद्धतीचं काम
चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.